23 मध्ये असं होतं की सारा 127 वर्ष जगती आणि तिचं आयुष्य म्हणजे तेवढंच होतं, ती मरती मग 127 वर्षानंतर. म्हणजे इसाक झाल्यावर 27-28 वर्ष ती जगती आणि मग ती मेल्यावर मग अब्राहम तिथं राहत असतो ना, तर मग त्या तिथं लोक असतात, तिथलची जे लोक असतात त्यांचं ते हेती लोक असतात. मग तो त्या हेती लोकांना म्हणजे सारा मेल्यावर हेती लोकांना म्हणतो की माझ्या बायकोला म्हणजे पुरण्यासाठी माझ्याकडे कब्रस्तान नाहीये, तर मला काय करा, मी तुमच्यामध्ये परदेशी आहे, उपरी आहे, म्हणजे मी इथलचा रहिवासी नाहीये कायमचा, तर मी उपरी आणि परदेशी आहे, तर माझ्या मालकीचं एखादं कब्रस्तान असावं म्हणून मला जागा द्या. मग ते सगळे म्हणतात नाही राहू द्या, तुमचंच आहे, कशाला काय पैसे देता आम्हाला, एवढं काय त्यात. मग तो म्हणतो नाही, मला माझ्या बायकोला पुरण्यासाठी कब्रस्तान विकत घ्यायचे आणि ते कब्रस्तान मी तुम्हाला पैसे देऊनच घेणार. ते म्हणतात काय एवढं त्यात, 400 रुपयाची तर ती जमीन आहे एवढी, तर तुम्ही काय करता एवढं. तर मग तो म्हणतो ठीक आहे, जरी तुम्ही मला फुकट देत असला तरी मी काय ते घेणार नाही, मी तुम्हाला 400 शेकेल रुपये, त्या रुपये म्हणजे हे चांदी रुपये त्यांनी काय केलं, तोलून दिलं आणि ती जमीन काय घेतली, विकत घेतली. मग अशा प्रकारे ती मक्पेला नावाची जी काय कब्रस्तान आहे ते त्यांनी तिथं काय केलं, विकत घेतलं हेती लोकांकडून. म्हणजे त्याला तिथं ते लोक फुकट देत होते, पण त्यांनी ते फुकट घेतलं का नाही, हे त्या एका अध्यायात लिहिलेलं आहे 23व्या. आणि 24वा अध्याय खूप सुंदर अशी गोष्ट आहे, रिबेकाच्या लग्नाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण आता बघू उत्पत्ती 24वा अध्याय. तर मग अब्राहम हा काय झाला होता, एकदम म्हातारा झाला होता, इतका म्हातारा झाला होता की आता त्याला म्हणजे खूप बिछाण्याला होता. आणि परमेश्वराने त्याचं सगळ्या बाबतीत चांगलं केलं. त्याला 100, आपण मागच्याच अध्यायात बघितलं की त्याचा मुलगा 13 वर्षाचा होता आणि तो कसा मुलाला अर्पण करण्यास डोंगरावर घेऊन गेला, त्यांनी मागं पुढं बघितलं नाही, ते बघितलं. आणि परमेश्वर त्यावेळेस त्याला काय म्हणतो बघा, इथं परमेश्वर म्हणतो, परमेश्वरच्या दूताने आकाशातून जेव्हा तो अर्पण करायला गेलेला असतो ना मुलाला 13 वर्षाच्या आपल्या, तेव्हा परमेश्वराचं दूत हाक मारून त्याला म्हणतो की नाही का ते एडक्याचं अर्पण कर. आणि मग तेव्हा परमेश्वराचा दूत त्याला म्हणतो की परमेश्वर म्हणतो मी आपली शपथ वाहून सांगतो, तू जे हे कृत्य केलं त्या तू आपल्या एकुलत्या एक पुत्रास अर्पिण्यास तू मागं पुढं पाहिलं नाही, यास्तव मी तुझं कल्याणच कल्याण करील. मी तुझी वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातल्या ताऱ्यानितकी, आकाशामधले तारे मोजता येतात का, नाही, तर तुझे मुलं एवढे करेल की आकाशातल्या ताऱ्यानितकी, समुद्राच्या किनारी जी वाळू असती ती अशा हातात पकडतो ना आपण, ती कशी मऊ मऊ वाळू, तशी तुझी संतती होईल, समुद्राच्या वाळूसारखी, आकाशातल्या ताऱ्यासारखी. आणि तुझी मुलं शत्रूची नगरे हस्तगत करतील, शत्रूचा पराभव करतील, जिंकतील. आणि तू माझा शब्द ऐकला, माझ्या सांगण्याप्रमाणे तू वागला, तुझ्या मुलाचं पण अर्पण करण्यास तू बघितलं नाही, म्हणून तुझ्या सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे त्यांचं चांगलं होईल, अभिष्ट पावतील. अशा प्रकारे परमेश्वर त्याला आशीर्वाद देतो आणि त्याचं सगळ्या बाबतीत चांगलं होतं, कारण परमेश्वराचा प्लॅन त्याच्यावर होता ना. परमेश्वराला अब्राहमापासून अब्राहमाच्याच वंशात येशू ख्रिस्ताला जन्माला आणायचं होतं ना, आपलं चांगलं करायचा प्लॅन होता परमेश्वराचा, की माझे हे लेकरं नरकात जाणार आहेत, तर आता ह्यांना काय करायला पाहिजे, त्यांच्या तारणासाठी, त्यांना स्वर्गात नेण्यासाठी कोणाचं तरी रक्त वाहायचे. म्हणून मग देवाचा तो प्लॅन होता की अब्राहमाला त्यांनी निवडलं आणि त्याच्या पुढं 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 आपल्याला पुढं कळणार आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आणि मग सगळं चांगलं केलं देवानी त्याचं. आणि मग तो इतका म्हातारा झाला तर त्याच्या सर्वस्वाचा कारभार, सारा पण मेली आणि त्याचे खूप नोकर होते ना, मग त्याचा सर्वस्वाचा जो नोकर होता त्याचं नाव होतं अलिएजर. आणि तो अलिएजर त्याचा कारभार पाहणारा म्हातारा, तो पण म्हातारा झालेला, त्याचा जो नोकर होता तो. आणि तो म्हटला की त्यांनी त्या अब्राहमाने त्याला बोलवलं आणि म्हटलं इकडे माझ्या मांडी खाली हात ठेव आणि शपथ घे
की मी जरी मेलो, माझं काही झालं तरी माझ्या मुलाला इकडची कनानी बायको करायची नाही. कनानी लोक बऱ्याचशा मूर्तीपूजा आहे ते करायचे, म्हणून माझ्या मुलाला इकडची कनानी लोकातली मी राहत आहे त्या कुठलीच मुलगी बायको करायची नाही. जर त्याला बायको करायची असेल तर तू माझ्या गावाला, माझं जे मी जिथून आलो तिथं जा, माझ्या भाऊबंधांकडं, आणि तिथून माझ्या मुलाला इसाहकासाठी, तर इसाहक मोठा झाला ना आता चांगला, तो इसाहक झाला 35-40 वर्षाचा झाला आणि अब्राहम म्हातारा झाला. आणि मग तो म्हणतो माझ्या मुलासाठी काय कर, बायको घेऊन ये. आणि मग तो म्हणतो नवरी पाहून माझ्या भाऊबंधांकडे जा, माझे सगळे जे नातेवाईक त्यांच्याकडे जा. मग तो म्हणतो मी जाईल, पण जर ती तिकडची मुलगी जर माझ्या बरोबर येण्यास, काय म्हणतो त्याचा म्हातारा नोकर म्हणतो मी जाईल तुझ्या मुलाला नवरी आणायसाठी, पण तिकडून मुलगी इथे यायला तयार नसली तर काय करू. तर मग तो म्हणतो नाही, मग तुझ्या मुलाला घेऊन जाऊ का तिथं जुन्या देशात जिथून आपण आलो. तो म्हणतो अजिबात नाही, खबरदार. तो त्याला रागवतो, खबरदार माझ्या मुलाला तिथं नेलंच तर आणि कनानी बायको करून दिली तर. मी म्हटला देवाचं ते जे अभिवचन होतं, देव सारखा त्याला दर्शन देऊन बोलायचं ना की मी तुझं चांगलं करणार आहे, तुझ्यापासून राष्ट्र निर्माण करणार आहे. आणि त्या देवाचं एवढं का प्रेम होतं त्याच्यावर की त्याला देवाला माहित होतं की हा मरेपर्यंत आपल्या मुलांना माझ्या मार्गात चालवल, माझ्या आज्ञा पाळायला शिकवल. म्हणून देवानी त्याला मित्र म्हटलंय, विश्वासणाऱ्यांचा पिता म्हटलंय. आणि मग तो म्हणतो की त्याच्या नोकराला म्हणतो जा तू काय कर, तिकडं जा. मग तो म्हणतो मला तर काहीच माहित नाही कसं काय. मग तो म्हणतो तू जा, चालायला लाग माझ्या आप्तांकडे त्या देशात, आणि परमेश्वर तुझ्या पुढं आपला दूत पाठवल, देवदूत पाठवल, आणि तो तुझ्या देवदूत पुढं अग्रभागी चालेल, पुढं चालेल, आणि तू तिथूनच माझ्या भाऊबंधांकडे जाऊन माझ्या मुलासाठी नवरी आणायची. मग असं तो सांगतो. मग तो काय करतो, जातो. तो काय करतो, म्हातारा जो एलियाजर आहे त्याचा नोकर, तो काय करतो 10 उंट घेतो. सगळी मालमत्ता त्याची होती. अब्राहम खूप श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता की एका ठिकाणी मागच्या अध्यायात आपण बघितलं की राजा त्याला म्हणतो तू जा आमच्यातून. म्हणजे सरकार, गव्हर्नमेंट पेक्षा पण अब्राहम श्रीमंत होता. एवढं कोण श्रीमंत असतं का? सरकारपेक्षा, राजाचं जे मालमत्ता आहे त्याच्यापेक्षाही अब्राहमाला देवाने एवढी मोठी भरभराट दिली होती की राजा येऊन त्याला म्हणतो तो गरारचा की तू आमच्यातून जा. मग एवढा तो हे असतो. मग तो काय करतो, श्रीमंत असतो ना, मग त्याचा नोकर तो म्हातारा एलियाजर 10 उंट घेतो. नंतर भरपूर असे ते कपडे भारीतले सगळे रेशमी जरीचे भारी भारी त्यावेळेसचे कपडे घेतो, सोनं घेतो, रिबेकाटसाठी बांगड्या बिंगड्या बरंच काय काय घेतो. आणि चालत 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 तिथं जाऊन पोचतो. त्याच्याकडे काय गुगल मॅप, फोन बिन काही नव्हतं त्या काळी. आणि तो चालत चालत पोचतो. आणि मग तो काय करतो, तिथे एक विहीर असती, त्या विहिरीजवळ त्या जाऊन 10 उंट, किती उंट होते त्याच्याकडे, कॅमल 10, तिथं ते उंट बसवतो सगळे. उंट बसवतो आणि त्या उंटांना तो आता त्याला काहीच कळत नाही. आता कुठं एवढं मोठं गाव आहे, एवढं मोठं तिथलचं हे ते सगळा प्रदेश आहे, तिथं मी माझ्या धन्याची भावाची मुलगी, भावाच्या मुलाची मुलगी कुठून मी शोधू. मग तो काय करतो, तिथं जातो आणि वाटेत तिथं विहिरीजवळ उंट बसवतो आणि परमेश्वराची प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम याच्या देवा, कृपा करून आज मला मदत कर, माझी कार्यसिद्धी कर. मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. तो म्हणतो की मी आता इकडून सगळ्या पोरी तरुण मुली पाणी भरायसाठी विहिरीवर येणार आहेत, तर तू असं घडून येऊ दे की जी मुलगी म्हणल, मी एखाद्या मुलीला काय करल, पाणी मागल, म्हणल की मला पाणी दे प्यायला, तर तो म्हणतो की जी मुलगी मला म्हणल की बाबा मी तुला पाणी पाजते आणि तुझ्या 10 उंटांना पण पाणी पाजते, ती मुलगी माझ्या मालकाच्या मुलासाठी, इसाकासाठी तू बायको ठरवली असं मला कळल. मग तो जातो. तिथं बऱ्याच मुली येतात त्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी. आणि मग त्यांनी बऱ्याच मुलींना आधी विचारलं असेल ना की ती, इथं डायरेक्ट एकाच लिहिलंय रिबेकाबद्दल,
मग तिथं काय त्यांनी बऱ्याच मुलींना विचारलं असेल तर सगळ्या म्हटल्या असतील हा धर. एक घागर त्यांनी स्वतःच पिली असेल आणि कोणीच म्हटलं नसेल की मी तुझ्या उंटांना पण पाजते. कारण एक एक उंट 300 बादल्या पाणी पितो. माहितीये का? एक उंट किती बादल्या पाणी पितो? 300. एका उंटाच्या पोटात एवढी जागा असती आणि ते विहिरीमध्ये. मग ही मुलगी, अशी कुठली मुलगी एवढी ताकदवान आहे, एवढी शक्तिशाली आहे, एवढी नम्र आहे? तर त्यांनी ती एक खून मागितली देवाकडे, ती चांगली मुलगी माझ्या धन्याच्या मुलासाठी, माझ्या मालकाच्या मुलासाठी दे. मग ती त्यात बऱ्याच मुलींनी त्याला पाणी दिलं असेल. ते काय त्यांनी जे ठरवलं होतं की जी म्हणल मी तुला पण पाजते तुझ्या उंटाला पाजते, तीच माझ्या धन्याच्या मुलाची बायको होणार. मग ती रिबेका तिथे येते, खूप दिसायला सुंदर असती. आणि मग तो तिला म्हणतो मुली मला पाणी देतीस का? तर ती लगेच त्याला पाणी देती घागरीतून आणि म्हणती की बाबा मी तुला पण पाणी पाजते आणि तुझ्या ह्या 10 उंटांना पण काय करते, पाणी पाजते. म्हणजे ती किती हार्ड वर्कर होती. तिने सगळ्या उंटांना पाणी पाजलं. म्हणजे विहिरीतून काढायचं होतं, पायऱ्या उतरून खाली जायचं, भरायचं, वर यायचं, परत पायऱ्या उतरून खाली जायचं. एवढ्या 300 नसेल बादल्या, पण निदान 100 बादल्या, 100-200 वेळा ती खाली गेली असेल. प्रत्येक उंटाला 10 बादल्या दिल्या असतील प्यायला. तर मग अशा प्रकारे ती एवढी देती. आणि मग त्याला ते कळतं की परमेश्वराला मी जी खून मागितली ती परमेश्वराने पूर्ण केली. की तिने काय मला मी जी मागितली होती, म्हणून त्याला लगेच इतका आनंद होतो ना. तिने सगळ्या उंटांना पाणी पाजल्यावर लगेच त्यांनी काय केलं, विचार न करता अर्ध्या तोळ्याची एक नथ आणि 10 तोळ्याच्या बांगड्या त्या तिच्या हातात दिल्या सोन्याच्या घालायला. आणि सोन्याच्या 2 बांगड्या दिल्या. आणि तो म्हणतो तू कुणाची मुलगी आहे? तिला विचारतो तू कुणाची मुलगी आहे? तर मग तो म्हणतो मिल्केच्या पोटी नाहोराला झालेल्या बथुएलाची मी मुलगी. म्हणजे अब्रामाचा सख्खा भाऊ होता नाहोर, आणि त्या नाहोरला 8 मुलं होतात. नाहोरची बायको असती मिल्का आणि त्याला 8 मुलं होतात. आणि त्या 8 मुलांपैकी एक मुलगा असतो बथुएल. मग ती म्हणती की त्या नाहोरला झालेल्या बथुएलाची मी मुलगी आहे. मग तो म्हणतो धन्य. लगेच तो देवाची स्तुती करतो. त्याला इतका आनंद होतो, खूप प्रामाणिक आणि विश्वासू सेवक असतो. त्याला म्हणजे जसं काय स्वतःच्याच मुलाला बायको मिळाली, जे परमेश्वराला मी मागितलं ते परमेश्वराने केलं म्हणून इतका आनंद होतो. त्यांनी लगेच हात जोडून परमेश्वराचं स्तवन करतो आणि म्हणतो की माझा धनी अब्राहम याचा देव परमेश्वर खूप धन्य आहे. त्याने जशी माझ्या धन्यावर दया केली तशी अजून सुद्धा माझ्या धन्यावर म्हणजे माझ्या मालकावर दया करायचं अजून सोडलं नाही. त्याच परमेश्वराने मला वाट दाखवली, देवदूतांनी मला वाट दाखवली. बरोबर माझ्या धन्याच्या भावाच्याच मुलाच्या घरी मला काय केलं, पोहोचवलं. आणि मग अशा प्रकारे मग ते घरी गेले. आणि त्या रिबेकाला भाऊ असतो लाबान. रिबेकाच्या भावाचं नाव काय असतं? लाबान. तो बघतो हातात बांगड्या, नाकात नथ. मग तो म्हणतो काय हे, कोण आहात तुम्ही? मग त्यांनी सांगतो की मी असं आहे. मग ते घरी जातो, त्यांच्या सगळेजण भेटतात. रिबेकाची आई, वडील, लाबान, तो भाऊ, हे ते सगळे त्याला भेटतात. आणि मग ते म्हणतात की ठीक आहे आता तुम्ही राहा इथं, आमच्याकडे तुमच्या उंटांसाठी भरपूर वैरण पेंढा आहे, पाणी आहे, तुम्ही जेवा बिवा भरपूर आणि मग जा. मग ते जेवायला त्याला ताट देतात. तर तो म्हणतो नाही मी जेवणार नाही अजिबात. मला अजिबात आधी मी ज्या कामासाठी आलोय ते काम मला करायचे. म्हणजे आधी काय बोलाचाली करायची ना त्याला लग्नाची, ती केल्याशिवाय मी अन्नाला हात लावणार नाही असं म्हणतो. आणि मग तो म्हणतो की मी आधी का आलो हे मी तुम्हाला सांगतो की माझं इथे येण्याच्या मागचा काय प्लॅन आहे. मग तो म्हणतो की अब्राहम तुमचा नाहोराची तो मुलगा असतो ना बथुएल. तर तो म्हणतो तुमचा जो चुलता आहे अब्राहम, त्याला परमेश्वराने त्याचं इतकं कल्याण केलं, इतका समृद्ध झाला, इतका तो श्रीमंत झाला की त्याची सोने रुपे, दास दासी, उंट, गाढवं, मेंढर इतकं सगळं त्याच्याकडे देवाने दिले.
आणि त्याला वृद्धापकाळी 100व्या वर्षी सारापासून एक मुलगा झाला, त्याचं नाव इसाहक, आणि आता तो तरुण झालेला आहे. आणि त्याला तरुण झालेल्या मुलाला त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, कारण परमेश्वराचा प्लॅन होता इसाहकाच्या वंशजाला तुझा वंश म्हणतील, म्हणजे जे त्याला इतरही मुलं झाले होते दुसऱ्या बायकांपासून, नाही का, इश्माईल हे ते आपण बघितलं. मग त्यांनी त्या कुणालाच काय दिले नाही. देवाच्या ज्या प्लॅनिंग मध्ये जो मुलगा होता सारेकडून जो झालेला, त्या मुलाला त्यांनी त्याचं काय केलं, सर्वस्व दिलं. आणि तो म्हटला, माझ्या धन्यानी मला शपथ घालून सांगितले माझ्या मालकानी, कनान्यांच्या देशातली मुलगी करायची नाही, आणि माझ्या तिकडं माझ्या नातेवाईकांकडे जा आणि तिथून माझ्या मुलाला काय कर, नवरी बघून आण. मग अशा प्रकारे तो सांगतो की मी असा प्रवास केला, मी असं देवाला मागितलं, देवाने बरोबर मला योग्य ठिकाणी घेऊन आला, जी मुलगी मला पण पाणी पाजल, उंटाला पण पाणी पाजल, असं मी देवाकडं चिन्ह मागितलं होतं. आणि खरंच तुमच्या मुलीने तसं झालं, आणि खरंच ती माझ्या धन्याच्याच भावाची मुलाची मुलगी निघाली, असं तसं सगळं 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 सांगतो. आणि देवा मग तो इसाहकासाठी तुमची मुलगी रिबेका ही लग्न करण्यासाठी त्याचं जे स्थळ आहे ते मी घेऊन आलोय, म्हणून मी तिच्या हातात बांगड्या दिल्या. मग तो म्हणतो हे सगळं तेच, आणि सांगतो सगळ्यांना, आणि देवाचं धन्यवाद करतो की माझा धनी अब्राहम याचा देव याने परमेश्वराने मला नीट वाट दाखवली, म्हणून मी त्याची काय करतो, स्तवन करतो, तो सत्य देव आहे, असं तसं सांगतो. आणि मग अशा प्रकारे ते सगळे लोक म्हणतात, ठीक आहे, ही मुलगी आमची तुमच्या पुढेच आहे, देवाची जरी अशी योजना असेल तर तिला घेऊन जा इसाकाला बायको करण्यासाठी. मग तो म्हणतो ठीक आहे. अब्राहमाच्या सेवकाने तेव्हा त्याच्या जीवात जीव येतो, एवढा प्रवास करून जातो की नाही, आणि मग त्याच्या जीवात जीव येतो. आणि मग तो जेव्हा त्याचं सगळं सांगतो, ती आपल्या धन्याच्या मुलाची बायको होणार हे कळतं, तेव्हा मग तो जेवतो, त्याच्या आधी जेवत नाही. त्याला म्हणजे त्याच्या मालकावर किती प्रेम होतं बघा. आणि मग त्यांनी भरपूर गिफ्ट आणलेले भारी भारी, कारण खूप श्रीमंत होता तो. मग त्या सगळ्या त्याच्या भावांना, बहिणींना, आई वडिलांना मोठे मोठे सगळे भारीतले जरीचे वस्त्र, म्हणजे कपडे, नंतर सोनं नाणं, भरपूर सगळं दागिने बिगिने, चांदीचे सोन्याचे सगळं देतो. आणि मग जेवतो आणि रात्री तिथं झोपतो. आणि मग सकाळी उठतो आणि म्हणतो आता मला माझ्या धनी अब्राहम ह्याच्याकडे जायला पाहिजे. मग त्याची आई व रिबेकाची भाऊ सगळे म्हणतात आमची मुलगी आता थोडेसे 10 दिवस तरी आमच्याकडे राहू द्या, लगेच कुठं घेऊन जाता तिला, थांबा जरा. मग तो म्हणतो नाही, मी ज्या उद्देशासाठी आलो होतो तो उद्देश आता पूर्ण झाला, आता मला इथं ठेवून घेऊ नका, मला निरोप द्या, मला माझ्या धन्याकडं जाऊ द्या. मग त्यांनी काय केलं, तो म्हणतो की आता तुमच्या मुलीला विचारा जाऊन, ती माझ्या बरोबर यायला तयार आहे का. मग ती रिबेकाला बोलून आणतात, म्हणतात तू जाती का यांच्या बरोबर आत्ताच. ती म्हणती हो मी जाते, मी नाही थांबत 10 दिवस अजून. मग ते सगळे तिच्या दासी घेती, म्हणजे तिला पण पूर्वीच्या काळी एकमेकीला मुली बरोबर 4-5 दासी अशा द्यायची प्रथा होती. मग दासी बिसी घेतात, ते सगळे तिला आशीर्वाद देतात, तिचे आई वडील सगळे, आणि सगळे उंटावर बसून त्या एलियाजर बरोबर जातात. आणि मग जेव्हा ते उंटावरून जात असतात तेव्हा तिथं पोचतात, अब्राहमाचा मुलगा जो इसाक आहे तो पोचतात तिथं. आणि ते ज्यावेळेस तो संध्याकाळच्या वेळी तो रानात ध्यान करायला गेला होता. इथं ह्या वचनात लिहिले 63व्या उत्पत्ती 24:63, इसाक हा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास रानात गेला असता त्याने ते नजर वर करून पाहिले तर त्याला ते 10 उंट येताना दिसले. म्हणजे त्यांनी तो रानामध्ये प्रार्थना करायला जायचा. ध्यान म्हणजे काय, प्रार्थना. जसा अब्राम विश्वासू होता तसाच त्याचा मुलगा प्रार्थना करणारा, देवाला भिवून वागणारा. त्यांनी बघितलं इसाकालाच 13 वर्षाचा असताना कसं वेदीवर टाकलं होतं, कालच्या गोष्टीत आपण बघितलं कसा तो बापाला उलट उत्तर देत नाही, बांधू देतो बापाला हात पाय, सुरापार त्याच्या नरड्यापाशी येतो तरी तो काही बोलत नाही, असा आज्ञाधारक तो मुलगा असतो. आणि तिथं रोज संध्याकाळच्या वेळी तो रानामध्ये परमेश्वराची प्रार्थना करायला गेलेला असतो. आणि तिथून येतो तेव्हा तो बघतो, आणि ती पण रिबेका त्याला बघती, उंटावरून बघती डोळेवर करून. आणि मग
ती विचारती त्या म्हाताऱ्या सेवकाला, हा जो समोरून येतोय तोच तुझ्या मालकाचा मुलगा आहे का इसाक? मग तो म्हणतो हा. आणि मग अशा प्रकारे तो तिला घेऊन त्याच्याकडे जातो. मग अब्राहम त्यांचं काय करतो, लग्न लावून देतो आणि अशा प्रकारे त्याचं लग्न होतं. मग ह्या गोष्टीतून म्हणजे सत्य घटनेतून आपल्याला हे कळतं की तो एलियाजर जो त्याचा नोकर होता अब्राहमाचा, तो खूप धार्मिक होता. त्यांनी प्रत्येक ठिकाणी काय केलं, प्रार्थना केल्या चालताना, प्रभू असं मला वाट दाखव. हे सगळं म्हणजे तो इतका धार्मिक होता. जसा त्याचा मालक अब्राहमाचा कसा देवावर विश्वास होता, 100व्या वर्षी पार त्याला बाळ झालं, 100व्या वर्षापर्यंत तो विश्वास ठेवत होता, देवाचं अनुसरण करणारा होता. मग तो धार्मिक जो नोकर होता तो प्रत्येक टप्प्यात त्यांनी प्रार्थना केली, चालताना देवाच्या आशीर्वादासाठी, मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली, चिन्ह मागितलं, प्रार्थना केली. आणि रिबेकानी काय केलं, त्याला कळलं ही अब्राहमाच्या भावाच्याच मुलाची मुलगी आहे, तर मग तेव्हा पण त्यांनी देवाची स्तुती केली. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे दिसतं की अब्राहम जसा चांगला वागणारा होता, धार्मिकतेने वागणारा होता, आज्ञापालन करणारा होता, तर त्याच्या अशा वागण्याचा त्याच्या घरातल्यांवर काय, त्याच्या घरातले तर बदलले होते, पण त्याचा नोकर सुद्धा असा वागायला लागला. म्हणजे किती मोठं आश्चर्य. घरातले नोकर थोडी मुलं वागतील आई वडिलांसारखे, पण त्याचा नोकर पण त्याच्यासारखा वागत होता. म्हणजे त्याच्या वागण्याचा त्याच्या नोकरावर सुद्धा किती मोठा प्रभाव होता. त्याच्या नोकराची प्रार्थना, विश्वास याच्यावरून आपल्याला दिसतं. आणि ती जी रिबेका आहे ती किती नम्र होती. ती एखादी मुलगी असते ते, मी कशाला तुझ्या उंटांना पाणी पाजू अशी म्हटली असती ना. मग ती नम्र होती, आध्यात्मिक होती, काम करणारी होती, इतरांना मदत करणारी होती, इतरांची सेवा करणारी होती. म्हणून परमेश्वराने तिचा एवढ्या मोठ्या ह्या प्लॅन मध्ये तिचा उपयोग करून घेतला. आणि अशा प्रकारे आपल्याला पण देवाने त्या अजून सांगितलं की ते इसाकाला अब्राहमाने ती हे करायला, कनानी मुलीशी लग्न करायला परवानगी दिली नव्हती. आणि तो जिथून आला त्या हारान देशातून, तिथून पण परत तिथं जायला पण परवानगी नव्हती. का तर त्याला माहित होतं परमेश्वराने जे मला माझ्यासाठी अभिवचन दिलेलं आहे ते इथंच पूर्ण होणार आहे आणि देव त्याच्या इच्छेप्रमाणे करणार आहे. आणि शेवटचं एक राहिलंय की तो म्हणतो ना 24-40 मध्ये म्हणतो वचनामध्ये, अब्राहम त्याला म्हणतो की तो परमेश्वर, माझा परमेश्वर तुला दूत पाठवल आणि तुझा प्रवास काय करल, तो सुखाचा करल, तुला मार्ग दाखवल, तुझ्या पुढं माझ्या देवाचा देवदूत चालेल. म्हणजे ह्याच्यात इब्री 1:14 मध्ये पण असं लिहिलेलं आहे की आपण पण प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपल्याला गरज असते, आपल्याला कळत नाही काय, तर आपण पण देवाला प्रार्थना करायची, देवाचं मार्गदर्शन मागायचं, देवाला म्हणायचं देवा मला हे काहीच कळत नाही, तू मला मार्गदर्शन कर, पवित्र आत्मा ये, तू मला हे शिकव, देवदूता माझी मदत कर, ये माझ्या पुढे चाल. असं आपण पण त्या एलियाजर सेवकासारखं देवाला मदत मागायची. आणि खरोखर आपण जेव्हा मदत मागतो तेव्हा देव आपल्याला मदत करतो, त्याचे देवदूत पाठवतो. कारण इब्री 1:14 मध्ये लिहिलंय ते आपले परिचारक आत्मेत, देवदूत आपल्या सेवेसाठी ठेवलेत देवानी. जसं नर्स कशी सेवा करते दवाखान्यात, तसे देवदूत आपल्या सेवेसाठी 24 तास आपल्यासाठी असतात.